समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. नमस्कार, आपलं क्षितिज पर्व मध्ये स्वागत आहे. आज आपण अशा अवलय कलाकाराला भेटण्यात आलोय. अलिबाग येथील एक ग्रामीण भागात राहून सुद्धा फिल्म सिरियल्स अशा अनेक ह्याच्यामध्ये काम करत आहेत ते, आणि त्यांच्या जीवनपटावरती आपण आज उजाळा देणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. तुमच्या चॅनलच्या सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार. नमस्कार. मी तुम्हाला सगळ्यांचा लाडका कॉमेडी कलाकार दगडी चाळ टू फेम विनायक माळी फेम अभिनेता योगेश पवार. आणि खास दादा माझ्या घरी आले, इंटरव्ह्यू घ्यायला खूप भारी वाटतंय. येस, बोला. दादा काय सांगाल, लहानपणी तुम्ही तुमची शाळा कुठे, म्हणजे मराठी शाळेत कॉन्व्हेंट मध्ये, की आजकाल मुलं इंग्लिश मध्ये शिकतात आणि इंग्लिश मध्ये शिकून प्रगती करतात, तुम्ही कुठून सुरुवात केली? नाही, माझी शाळा मराठी शाळा, म्हणजे पहिली ते चौथी मराठी शाळा माध्यमिक शाळेत होतो. त्याच्यानंतर आमचे जे समवडके विद्यालय म्हणून आहे, त्या शाळेमध्ये मी माझं 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर मग जयसिंग कॉलेजला कॉलेज पूर्ण केलं. पण माझी ही जी कला आहे तिची सुरुवात त्या शाळेच्या स्टेज पासून सुरू झालेली आहे. म्हणजे आमच्या शाळेमध्ये 7वी पासून गॅदरिंग मध्ये मी भाग घेतला होता आणि तिथून सुरुवात झाली होती. आणि जी सुरुवात झाली ती आज ताग्यात सुरू आहे. तर सुरुवात माझी शाळेच्या स्टेज पासून आहे. शाळा झाली, बालपण खोडकर होतात, मी असं ऐकलं होतं. हो, खोडकर म्हणजे अतिशय खोडकर होतो. म्हणजे आमचा ग्रुप होता शाळेमध्ये असताना, की आम्ही 7वीला आम्हाला अंदाज आला की काय गॅदरिंग काय असतं किंवा कला प्रकार कसा असतो, थोडासा अंदाज आला. त्याच्यानंतर 8वी 9वीला असताना आम्ही शाळेमध्ये जवळजवळ मुलांचे 15 आयटम्स कॉमेडी बसवायचो आणि शिक्षकासमोर उभे करायचो. शिक्षकांना प्रश्न पडतात, अरे कुठला घेऊ, कारण शाळेला एक लिमिटेशन असतं की डान्स मुलांचे मुलींचे असे ग्रुपचे बरेच असतात. त्यात कॉमेडी एखाद दुसरी तिसरी चौथी हे टाकू शकतो ना. 15 आयटम बोलवरती ते सगळे बावरून घ्यायचे. आणि आमचा ग्रुपच असा होता खतरनाक शाळेचा की सगळ्यांचा मोरक्या मीच होतो आणि सगळ्यांना घेऊन जायचो शिक्षकांसमोर, बघा आम्ही हे बसवले, आम्हाला हे करायचंय. तो बोलतो ठीक आहे, करून दाखवा, जे आवडेल ते घेऊ. सगळे आयटम सगळे असे करायचो की सगळेच त्यांना आवडायचे. अरे मग तेच बोलायचे, तुम्हीच ठरवा कुठलं करायचंय ते. असा एकंदरीत अवलीपणा असायचा. आणि मजा मस्ती तर खूपच करायचो. शिक्षकांचा लाडका होतो आणि तितकंच खोडकर पण होतो. ते चालायचं. आणि घरी आई वगैरे मार खाल्लाय का? हो, आईचा वडिलांचा मार खाल्लाय, कमी नाही खाल्ला, जास्त खाल्लाय. कारण घरी पण खोड्या काढणं, खेळायला जाणं, न ऐकणं, अभ्यास तर करायचो, पण अभ्यासा व्यतिरिक्त बाकीच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या खूप करायचो. मस्त्या करायचो किंवा इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको, तर मुद्दाम जाणं हे व्हायचं. कारण त्यावेळी कसं एक वय असतं, त्यावेळेस आपल्याला नवीन शिकायचं असतं, काहीतरी बघायचं असतं आणि वेगळं काय दिसतं ते बघण्याने नेहमीच जायचो. तर ती सवय होती. आणि काय म्हणतात, ते कलागुण एक होता की माणसं कशी आहेत काय ती बघायचो. मग त्याची ऍक्टिंग करणं, त्यांची कॉमेडी करणं, त्यांना चिडवणं, हा प्रकार खूप चालायचा लहानपणी. त्याच्यामुळे जास्त ओरडा खायचो. आणि मग लग्न? लग्न म्हणजे लव्ह मॅरेज? हो, लग्न म्हणजे आमचं खरं तर त्यावेळी सोशल मीडिया नवीन होतं. आणि आता फेसबुक इंस्टाग्राम वगैरे बरंच आहे, पण त्यावेळी ऑर्कुट म्हणून होतं. त्या ऑर्कुट वरती आमची फ्रेंडशिप झाली होती आणि सेम कास्ट असल्यामुळे आमचं पुढे कंटिन्यू झालं. मग घरी सांगितलं, घरच्यांना पटलं, घरच्यांनी लगेच लग्न लावून दिलं. आणि लव्ह विथ अरेंज आमचं लग्न असं झालेलं आहे. त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि मिसेस ह्या क्षेत्राशी काही संबंध नाहीये, तर तिचं वेगळंच फील्ड आहे. कारण ती हॉटेलला मॅनेजर म्हणून जॉब करते. सो तिचा वेगळा फील्ड आहे, माझं वेगळं फील्ड आहे. त्यामुळे घर सांभाळायला तिचा खूप हातभार लागतो आणि मला बाहेर जग सांभाळायला हातभार लागतो. असं आहे. वहिनी कधी रागवत नाही का? म्हणजे तुम्ही शोला जाता, लेट येता, शो म्हणजे लेट आहे, वहिनीला असं? नाही, असं कधी होत नाही. कारण पहिल्या सुरुवातीला जेव्हा आमचं नवीन लग्न होतं त्यावेळी हा प्रॉब्लेम व्हायचा की तिला सवय नव्हती, की ती तिला माहिती होतं लव्ह मॅरेज असलं की हा असे कार्यक्रम करतो, काय करतो, रात्र बाहेर असतो. पण इथे आल्यावर जास्त कळलं की बाबा मैत्रिणी जास्त, मुली जास्त जवळ येतात, लेडीज जास्त जवळ येतात. तो तिला पहिलं वाटायचं, ती बोलायची अरे हे काय असं काय. पण नंतर तिला कळलं की त्यांचं फील्डच असं आहे की लोक त्यांच्याशी कनेक्टेड असतात आणि फ्रेंडशिप तशी असते. लोक घरी यायला लागले, मग त्याची ओळख चांगली झाली, ती प्रोग्राम माझ्यावर यायला लागली काही कार्यक्रमाला. आता असं होतं की मी कार्यक्रमात जात असतो, ती येत नाही. जेव्हा तिला माहिती नवरा माझा गेलाय, संध्याकाळी घरी येणार आहे, तिला काही टेन्शन नसतं त्या गोष्टीचं. तर तसं आहे एकंदरीत. आणि शोचं म्हणाल तर कसं आहे की तिला माहित माझं घरी फार कमी लक्ष असतं. कारण मी सकाळी 8ला ऑफिसला जातो, जॉब पण करतो. बऱ्याच जणांना हे माहित नाही. बऱ्याच जण बोलतात की काय करत असेल, नुसतं फक्त ऍक्टिंग करतो. तर तसं नाहीये. आमच्या इथे एक RCF म्हणून कंपनी आहे, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड. तर तिथे मी IT मध्ये ऍज अ हार्डवेअर इंजिनियर म्हणून जॉब करतो आणि सिनियर इंजिनियर आहे तिथे, टीम लीडर म्हणून जॉब करतो. सो माझ्यावर जबाबदारी पण आहे ती. सो ते सांभाळून मी ते करतो. सो मी तुम्ही जॉब सांभाळून तुमची कला जपतो. तर मी 8 वाजता सगळ्यात घरातून बाहेर पडतो. माझा कार्यक्रम रात्रीचा असतो, तर मी बॅग पॅक करूनच घरातून 8 वाजता बाहेर पडतो. 5:30 पर्यंत ऑफिसला असतो. 5:30ला तिथून जो ऑफिसमधून बाहेर पडतो तो माझ्या प्रवासाला निघतो.
जिथे एवढे कार्यक्रम असेल तिकडे कार्यक्रमाला निघतो. कार्यक्रम गेल्यावरती गावा ठिकाणी असेल तर तो 10-10:30 कार्यक्रम चालू होतो. तो संपतो रात्री 1-1:30-2 वाजता. घरी येईपर्यंत सकाळी 6-7 वाजतात. कधी जायचं सकाळी 8 वाजता पण घरी आलेलं आहे. घरी यायचं, बॅग ठेवायची, फ्रेश व्हायचं, दुसरी बॅग भरायची, परत ऑफिसला निघायचं, असा माझा प्रवास असतो. सो ते तिला माहिती आहे. त्यामुळे डबा पॅक करून ठेवणं, हा बाबा नवरा रात्री येणार आहे, सकाळी डबा घेऊन जाणार आहे, हे तिला माहित असतं. डबा पॅक असतो माझा. पण असं काही गमतीशीर काही एक हे आहे का? समजा तुम्ही लेट आलात, परत ऑफिसला गेलात तर वहिनीची चिडचिड वगैरे असं काही अशी गंमत काही झालेली आहे का? गंमत म्हणजे आता पहिल्या सुरुवात असं झालं होतं की मी एकदा म्हणजे सुरुवातीला लेट 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 करत गेलो. कधी 3 वाजता आलो, कधी 4 वाजता आलो. नंतर एक दिवशी मी 6:45 आलो. तर ती म्हणते हे काय, टाइम झाला का तुमचं येण्याचं, काय एवढं लेट काय करत होता, कुठे उन्हाळ्यात? अरे उन्हाळ्यात नव्हतं म्हटलं. तिला मग प्रवास सांगितले कसा कसा आलो. मग तिला ते समजलं. नंतर सवयच झाली कालांतराने की असंच आहे. तर मेन नंतर जेव्हा मला एक मुलगा आहे जो आता 10वी परीक्षा पास झाली आणि आत्ताच म्हणजे परीक्षा दिली त्यांनी, अजून रिझल्ट यायचा आहे. तर तो जेव्हा झाला त्याच्यानंतर जेव्हा त्याला थोडंसं कळायला लागलं तेव्हा तो सारखा विचारायचा की अरे मम्मी पप्पा गेले कुठे रात्रीचा, तो पप्पा पप्पा करत बसायचा. तर त्यावेळी जर अशी चिडचिड व्हायची. पण नंतर नंतर मग त्याला पण सवय झाली आणि तिला तर ऑलरेडी सवय होती. मग सगळं मॅनेज झालं. हे झालं सगळं तुमचं आतापर्यंतचं. पण याच्यानंतर मी असं पण आहे, आम्ही तुम्हाला छोट्या पडद्यावरती, मोठ्या पडद्यावरती पाहिलेलं आहे. ते कसं काय, म्हणजे तुम्ही तुमचा प्रवास छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत कसा गेला? म्हणजे सुरुवातीला मी शाळेमध्ये जेव्हा करायचो 7वी पासून, तर जेव्हा मी शाळेपर्यंत 9वी पर्यंत गेलं. त्याच्यानंतर मग ब्रेक भेटला, मग मी कॉलेजला गेलो. कॉलेजला गेल्यानंतर तिथे माझा मित्र होता सचिन शिंदे म्हणून. तर तो एका शिबिराला गेला. तर त्यांनी मला तिथल्या युनिव्हर्सिटीच्या याच्यामध्ये मला पार्टिसिपेट करायला घेतलं. तर त्यांनी एक शिबिर आणलं. ते शिबिर म्हणजे गव्हर्नमेंट शिबिर होतं महाराष्ट्र बोर्डाचं, की जे कलाकार बऱ्याचशा तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये होतं, की जिथे महाराष्ट्रात बरेचसे कलाकार घडवले जातात. तर त्या शिबिर मी पहिल्यांदा अटेंड केलं. आणि तिथून मला एक ग्रुप भेटला, एक गुरु भेटले माझे, जे विजय बारसे, स्वर्गीय विजय बारसे म्हणून आमच्या अलिबागचे खूप मोठे दिग्दर्शक आहेत, लेखक आहेत होते. आणि त्यांनी खूप नाटकं लिहिलीत आणि बऱ्याचशा शॉर्ट फिल्म्स वगैरे त्यांनी केल्यात. तर त्यांच्या माध्यमातून मला पहिला ब्रेक मिळाला. आणि त्या शिबिरातून जी सुरुवात झाली त्याच्यानंतर मग मी या नाटकाकडे वळलो. सुरुवातीला आम्ही पथनाट्य करायचो. म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहे की मी आतापर्यंत 3,500 जास्त पथनाट्य महाराष्ट्रभर केलेले आहेत. आणि नॅशनल साठी पण पथनाट्य माझं सिलेक्शन झालं होतं. आणि नॅशनलला आम्ही विजय बारसेंच्या टीम मधनं, नेहरू युवा केंद्राकडनं आम्ही 10 जण गेलो. त्याच्यामध्ये अलिबाग तालुक्यातला आणि किम गावातला मी होतो. आणि नॅशनल मध्ये आम्ही 3रा क्रमांक महाराष्ट्रासाठी आणला होता. अशी गोष्ट घडली होती. ती पथनाट्याची सुरुवात झाली. मग नाटक म्हणजे आतापर्यंत मी जवळजवळ 42 एक नाटकं केलेली आहेत. आणि त्या 42 नाटकात जवळजवळ 150च्या आसपास शो झाले असतील, लोकनाट्य वगैरे पकडून. कारण लोकनाट्य आणि पथनाट्य आम्हाला जास्त बाद आहे कॉमेडी असल्यामुळे. सो ते जास्त करत आलोय. तर ते नाटक करत आलो. मग शॉर्ट फिल्म्स केल्या. मग काही चित्रपटांचं शूटिंग चालली बघायला आलं, काही सिरियलचं शूटिंग चालू आणि मग ते करत राहिलो. आतापर्यंत कोणते कोणते सिरियल्स आणि कोणते कोणते चित्रपट केले? चित्रपटामध्ये म्हणजे गुलमोहर म्हणून एक आपल्या अलिबागच्याच मुलांनी पिक्चर बनवला होता, आमच्या मित्रांनी बनवला होता. त्याच्यामध्ये सुंदर रावणाची भूमिका आहे माझी. तर गुलमोहर एक नाजूक नात्याचा हळूवार गुंता म्हणून पिक्चर तो केला. त्याच्यानंतर हॅपी बर्थडे म्हणून एक खलासेमी म्हणून आजारावरती एक पिक्चर झाला अलिबाग शूटिंग, त्याच्यामध्ये चांगली भूमिका इन्स्पेक्टरची. आणि त्याच्यानंतर एक गुलमोहर झाला. त्याच्यानंतर एक प्यारी दुल्हन म्हणून एक हिंदी पिक्चर केला. त्याच्यानंतर मग दगडी चाळ 2 हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा सिनेमा आला माझ्या नशिबामध्ये. आणि माझा मित्र प्रकाश सप्रे याच्यापासून मला ही भूमिका भेटली. आणि ती भूमिका मी चांगली केली. आणि आजही तो पिक्चर खूप गाजला. 2016 तो रिलीज झाला पिक्चर, पण आजही त्या पिक्चरचा खूप दबदबा आहे. सुपरहिट पिक्चर आहे तो. मला चित्रपट भेटला. त्याच्यानंतर असे अनेक छोटे छोटे पिक्चर केले ज्यांची बरीचशी नावं आता आठवत पण नाहीत, पण बरेचसे चित्रपट केले. त्याच्यानंतर मध्यंतरी स्टार प्रवाहाला दुहेरी एक मालिका आली होती जी खूप गाजली होती. त्याच्यामध्ये पण एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह प्रकारचे छोटंसं कॅरेक्टर मला करायला भेटलं होतं. आणि माझं भाग्य चांगलं की रवींद्र महाजनी सर यांच्यासोबत मला ती स्क्रीन शेअर करायला भेटली होती. त्यांच्यासोबत मी तो पहिल्यांदा रोल केला होता. सो खूप धमाल आली होती. आणि त्याच्यानंतर ग्रेट सुबोध भावे यांची सिरियल तुला पाहते रे झी मराठीची, ती माझ्या नशिबात आली. आणि त्याच्यामध्ये पलंगतोड पानवाला कॅरेक्टर आलं. अगदी छोटं कॅरेक्टर होतं, पण ते कॅरेक्टर एवढं गाजलं आणि माझ्या सगळ्या म्हणजे चाहत्यांना ते एवढं आवडलं की त्यांनी ते खूप ट्रोल केलं. आणि त्या सिरियल लोकांनी मला आजही ओळखतात लोक की त्या सिरियलमध्ये मी काम केलं होतं. तर अशी सगळी जर्नी त्या सिरियलची. बाकी छोट्या मोठ्या सिरियल्स मध्ये केले काम, छोटे मोठे रोल्स केलेत किंवा कुठे पासिंग बिसिंग असं केलं बरंचसं, पण ते फार आधी केलं. पण ज्या मेन हायलाइटेड आहेत त्या ह्या तुला पाहते रे झी मराठीची आणि दगडी चाळ 2. त्याच्यानंतर वेड पिक्चरचं शूटिंग अलिबागमध्ये झालं. त्याचं
कास्टिंग ज्युनियर कास्टिंगचं जे आहे ते मी काम केलं. त्याच्यामध्ये बरेचसे जे ज्युनियर आर्टिस्ट आपल्या अलिबागचे आहेत तर त्यांना बऱ्याचशा जणांना काम करण्याची संधी माझ्या माध्यमातून देण्याचं नशीब मला लाभलं. त्याच्यानंतर स्पृहा जोशीचा एक पुनश्च हरिओम पिक्चर आहे, जेव्हा लॉकडाऊन लागलं होतं तर लॉकडाऊन नंतर एक पिक्चर आला स्पृहा जोशींचा पुनश्च हरिओम म्हणून. तर त्या चित्रपटामध्ये पण कास्टिंगचं काम माझ्याकडे आलं. तर बरेचसे त्यात कॅरेक्टर कास्टिंग आणि ज्युनियर कास्टिंग पण माझ्या माध्यमातून झाले आणि मी पण त्यात छोटासा एक रोल केलाय दुकानदाराचा तर आहे. हे झालं तुमचं. हे आता सध्या तुम्ही काय करता, म्हणजे कलाकारी क्षेत्रात काय काय करता? सध्या म्हणजे सध्या गाजत असलेलं माझं नाव म्हणजे विनायक माळी हे खूप मोठे युट्यूबर आहेत आणि त्यांचे खूप सुंदर व्हिडिओ असतात आणि युट्यूबला बऱ्याचशा इंस्टाग्राम फेसबुक वरून मी पण नाही संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेर पण त्यांचे खूप फॅन आहेत आणि त्या व्यक्तीसोबत मला काम करण्याची संधी भेटली आणि त्यांच्याजवळ मी आतापर्यंत 7 ते 8 एपिसोड त्यांचे केले आणि 7 ते 8 एपिसोड मध्ये त्यांनी मला प्रत्येक म्हणजे आपण म्हणतात ना की कलाकारचं चांगलं काम केलं तर समोरचा माणूस पण तेवढंच चांगलं काम देतो. तर त्यांनी मला 7 ते 8 ज्या त्यांचे सिरीज केल्या तर प्रत्येकामध्ये खूप मोठे रोल त्यांनी दिलेला आहे आणि खूप सुंदर काम त्यांच्यावर काम करण्याची मजा पण आली ते करतो. प्लस ऑर्केस्ट्रा क्षेत्र खूप सध्या गाजत आहे तर ऑर्केस्ट्रामध्ये मी भरपूर शो केलेत म्हणजे अजूनपर्यंत आतापर्यंत 1500हून अधिक ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम तुम्ही केले असतील आणि बरेचसे सेलिब्रिटी अलिबागचे जे आहेत किंवा आपल्या रायगडचे आहेत ज्यांचे शो आहेत स्वतःचे म्हणजे योगेश आग्रावकर असेल, रोहित पाटील असेल किंवा महेंद्र पाटील असेल, लाभेश पाटील असतील किंवा मुंबईचे बरेचसे ऑर्केस्ट्रा ऑर्गनायझर आहेत. तर अशा बऱ्याचशा ऑर्गनायझर सोबत मी काम केलेलं आहे. देवेंद्र केळुसकर म्हणून आमचे मित्र आहेत त्यांचा एक ऑर्केस्ट्रा, तसे बरेचसे ऑर्केस्ट्रा ग्रुप्स आहेत ज्यांच्यावर मी काम करत असतो आणि आजही करत आहे. क्या बात आहे. तर हे होते आपल्या अलिबागचे कलाकार. यांनी आज लहानपणापासून ते आतापर्यंत त्यांची कारकीर्द सांगितली. अशाच नवीन आवल्या कलाकाराला भेटणार आहोत. तत्पूर्वी नमस्कार. धन्यवाद.